7th Standard English. The Parts of Speech. पेज नंबर 9. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द पार्ट्स ऑफ स्पीच या कवितेतील काही कठीण शब्दार्थ तसेच पेज नंबर 9वरील ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कवितेतील काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूयात. द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजक्शन म्हणजे उभयान्वी अव्यय, इंटरजक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. फील्ड म्हणजे शेत, फाउंटेन म्हणजे धबधबा, स्ट्रीट रस्ता, टाऊन म्हणजे शहर, मॅजिक म्हणजे जादूची, वॉन्ड म्हणजे काठी, ब्रायडल वधू, रिंग म्हणजे अंगठी, क्विकली म्हणजे लवकर, स्लोली म्हणजे सावकाश, रिलेशन म्हणजे नातं, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच ही कविता आपण मागच्या भागामध्ये अभ्यासली आहे. या कवितेवर आधारित पेज नंबर 9वर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहा या ठिकाणी झाडाचे चित्र काढलेले आहे आणि त्या बाजूला आपल्याला काय सांगितले पहा. द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स गिवन इन द पोयम. राईट ॲप्रोप्रिएट लेबल्स इन द ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ द पोयम. म्हणजेच पहा या ठिकाणी आपल्याला वृक्षाचे चित्र दिलेले आहे आणि या वृक्षामध्ये कवितेत दिलेल्या शब्दांच्या जाती व त्यांची उदाहरणे दाखवली आहेत. कवितेच्या साहाय्याने त्या वृक्षाकृतीत योग्य लेबल आपल्याला लिहायचे आहे. या ठिकाणी चित्रामध्ये पहा आपल्याला एकूण 8 चौकोन दिसत आहेत. पहा तर या चौकोनामध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती लिहायच्या आहेत. या ठिकाणी पहिल्या चौकोनामध्ये त्यांनी नाऊन लिहिलेलं आहे. पहा मग त्यानंतर त्याच्या वरच्या चौकोनामध्ये आपल्याला प्रोनाऊन लिहावे लागेल. याचप्रमाणे त्याच्यावर जे चौकोन दिलेले आहेत त्यात पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर त्याच फांदीला आपल्याला झाडाची पानं दिसत आहेत. पहा तर त्या पानामध्ये आपल्याला या पार्ट्स ऑफ स्पीचची उदाहरणे जी कवितेमध्ये आलेली आहेत ती लिहायची आहेत. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला ज्या ठिकाणी नाऊन लिहिलेलं आहे त्याच्या पुढील पानांमध्ये कोणकोणती उदाहरणे लिहिली आहेत. पहा टाऊन, स्ट्रीट, फाउंटेन आणि फील्ड. त्यानंतर पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच पहा प्रोनाऊन. तर याच्या समोर पानामध्ये ही आणि शी हे प्रोनाऊन लिहिलेले आहेत. यानंतर पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच पहा वर्ब. तर याच्या समोरील पानांमध्ये रीड, राईट, जम्प आणि रन हे वर्ब लिहिलेले आहेत. यानंतर पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच पहा ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. तर याच्या समोरील पानामध्ये ब्रायडल आणि मॅजिक हे ॲडजेक्टिव्ह लिहिलेले आहेत. यानंतर पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. तर याच्या समोरील पानामध्ये क्विकली, स्लोली, बॅडली आणि वेल हे ॲडवर्ब लिहिलेले आहेत.
यानंतर पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच पहा. प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. तर याच्या समोरील पानामध्ये इन आणि ॲट लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच इंटरजक्शन येणार, कारण त्याच्या समोरील पानामध्ये ऑलरेडी हार्क लिहिलेला आहे पहा. त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्हसुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी त्याच्या समोरील जे चौकण आहे त्यामध्ये कोणते पार्ट्स ऑफ स्पीच येईल? इंटरजेक्शन. यानंतर शेवटचे पार्ट्स ऑफ स्पीच कंजक्शन म्हणजेच उभयान्वी अव्यय. तर याच्या समोरील पानामध्ये ऑर आणि अँड हे शब्द येतील. विद्यार्थी मित्रांनो, द पार्ट्स ऑफ स्पीच ही कविता तुम्ही मोठ्याने म्हणा. त्यानंतर या कवितेत आलेले पार्ट्स ऑफ स्पीच तुमच्या वहीमध्ये लिहा. म्हणजेच तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सोडवताना अवघड जाणार नाही. त्याचप्रमाणे कवितेतील कठीण शब्दार्थही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या.